आज आपण अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार याविषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. करायची का सुरुवात मग? हो. ओके. पहा, या ठिकाणी 36 आणि 42 या संख्यांचा अगोदर लसावी काढायचा. काय काढायचा? लसावी काढूया आपण. छत्तीस आणि 42 या दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो? 2 ने. बरोबर. बे एक बे एक शिल्लक राहिले, एकावर 6 16, बे 8 16. व्हेरी गुड. बे च्या पाड्यात 4 कितव्या क्रमांकाला आहे? बे दुने 4 आणि बे एक बे. आता कोणत्या संख्येने भाग जाईल? अगदी बरोबर. जर आपण अंकाची बेरीज केली 1 आणि 8 किती होतात? 9. 2 आणि 1 3. म्हणजे या संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो? 3 ने भाग जातो. 3 6 18, 3 7 21. म्हणून लसावी बरोबर जे सामायिक विभाजक आहेत ते 2 गुणिले 3 आणि जे असामायिक आहेत 6 आणि 7 या सर्वांचा गुणाकार. बरोबर. बेत्रिक 6 गुणिले 6 7 42. बरोबर. 6 दुने 12 ला 2 40 1 6 चौक 24, 24 आणि 1 25. किती आला लसावी? 252. म्हणजे आपल्याला छेदस्थानी आता किती घ्यायचं आहे? 252. एकदा का छेद समान झाला की आपण त्या संख्यांचं काय करू शकतो? बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल किंवा भागाकार असेल तो आपण करू शकतो. ओके. बरोबर. 5 अंश छेद 36 गुणिले, आता 36 ला कितीने गुणावं म्हणजे आपला लसावी 252. अगदी बरोबर. या ठिकाणी बघा, हे जे संख्या आहेत त्याच्यावर फोकस करायचा. खाली ज्या संख्या येतात या ठिकाणी गुणाकार करून पाहायचं. 6 6 36 आहे का? 6 एकच स्थानी नाही, त्यामुळे त्या संख्येने गुणायचं नाही. पुढे किती आहे? 7. 6 7 42 आले की नाही? 2 मी करून पाहू शकता. 36 गुणिले 7, 7 6 42 ला 2 40 4 7 3 21, 21 आणि 4 25 आले की नाही? 252. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला कितीने गुणावं लागेल? 7 ने. जर आपण छेदस्थानी 7 ने गुणलं तर अंशस्थानी सुद्धा 7 ने गुणावं लागतं. इथे गुणिले 7 अधिक या ठिकाणी 6 अंश आणि छेदस्थानी 42. 42 ला कितीने गुणावं लागेल? 6 ने. अगदी बरोबर. 42 ला जी काही राहिलेली संख्या आहे त्या 6 ने काय करायचं? गुणायचं. कारण 6 दुने 12, 12 ला 2 40 1 6 चौक 24, 24 आणि 1 25. म्हणजेच छेद कसा होईल? सारखा होईल, समान होईल. खाली 6 ने गुणलं, वरती सुद्धा 6 ने गुणायचं. गुणिले 6. काही शंका? पुढे जाऊया. बरोबर. 5 आणि 7 यांचा गुणाकार करायचा. 35. अगदी बरोबर. 5 7 35 छेद 36 आणि 7 यांचा गुणाकार आपण केलेलाच आहे. किती आलेला आहे? 252 अधिक 6 6 36 आणि छेदस्थानी 252. बरोबर. 35 अधिक 36 आणि 2 छेदांच्या ऐवजी फक्त
एकच छेद ठेवायचा 252. आता अंशा अंशांची काय करायची बेरीज. यस व्हेरी गुड. 5 आणि 6 11 ला 1 अच्छाले 1 3 आणि 3 6 6 आणि 1 7 71 अंश छेद 252. आलं का सगळ्यांच्या लक्षामध्ये? ओके. 1.2 अंश छेद 3 अधिक 2.4 अंश छेद 5. आता या ठिकाणी पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. या पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं आपल्याला काय करावं लागेल? अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल. करूया आपण. 3 1 3 3 आणि 2 5 5 अंश आणि हा छेद आहे तसा ठेवायचा अधिक 5 आणि 2 यांचा गुणाकार 5 2 10 आणि 4 14 अंश आणि छेद 5 14 अंश छेद 5. आता छेद सारखा आहे का? छेद सारखा नसल्यामुळे सुरुवातीला आपल्याला काय करावं लागणार आहे? छेद हा सारखा करून घ्यावा लागणार आहे. करूया आपण. या ठिकाणी दोन्हीही मूळ संख्या आहेत. कोणत्या संख्या आहेत? मूळ संख्या. जर मूळ संख्या असतील तर काहीही न करता एका संख्येने दुसऱ्या संख्येला आणि दुसऱ्या संख्येने पहिल्या संख्येला काय करायचं? गुणायचं. आणि ज्या संख्येने गुणलेलं आहे छेदस्थानी त्याच संख्येने अंशस्थानी सुद्धा गुणायचं. करूया आपण. पहा या ठिकाणी हे 3 गुणिले 5 खाली 5 न गुणलेलं आहे म्हणून वरती सुद्धा काय करायचं? 5 ने गुणायचं अधिक 14 अंश छेद 5. या 5 ला कितीने गुणायचं? 3. अगदी बरोबर. 5 गुणिले 3 खाली 3 न गुणलेलं आहे वरती सुद्धा 3 ने गुणायचं. ओके. पुढे जाऊया. 5 आणि 5 यांचा गुणाकार करायचा. 5 5 25 अंश छेद 3 आणि 5 यांचा गुणाकार 15 3 5 15 अधिक 14 आणि 3 यांचा गुणाकार 14 त्रिक 42 अंश आणि 5 आणि 3 यांचा गुणाकार 5 त्रिक 15. पहा या ठिकाणी छेद कसा झालेला आहे? समान झालेला आहे, सारखा आहे. त्यामुळे या दोन छेदांच्या ऐवजी आता फक्त एकच छेद घ्यायचा आणि अंशा अंशांची काय करायची? बेरीज करायची. 25 अधिक 42. आता बेरीज करूया. 5 आणि 2 7 2 आणि 4 6 आणि छेदस्थानी 15. 67 अंश छेद 15 हे झालं आपलं उत्तर. कळालं का सगळ्यांना? ओके व्हेरी गुड. 11 अंश छेद 17 अधिक 13 अंश छेद 19. आता पहा 17 आणि 19 या सुद्धा मूळ संख्या आहेत. त्यामुळे इथे सुद्धा 19 या संख्येने 17 ला गुणायचं आणि 17 या संख्येने 19 ला. आणि मगाच्या उदाहरणामध्ये आपण जशी प्रोसेस केली सेम प्रोसेस या ठिकाणी करायची. करूया आपण. 11 अंश छेद 17 17 ला कितीने गुणायचं? 19. खाली 19 ने गुणलं वरती सुद्धा 19 ने गुणायचं अधिक 13 अंश छेद 19. या ठिकाणी 19 ला कितीने गुणायचं? अगदी बरोबर 17. खाली 17 ने गुणलेलं आहे वरती सुद्धा 17 ने गुणायचं. गुणाकार करूया आपण.
17 9 153 153 ला 3 अच्छाले 15 17 1 17 17 आणि 5 22 22 आणि 10 32 323 वरचा गुणाकार करूया 11 9 99 99 ला 9 अच्छाले 9 11 1 11 11 आणि 9 20 म्हणजे 209 अधिक इथे छेद हाच असेल 323 आणि अंशा अंशाचा गुणाकार केला 13 7 91 ला 1 अच्छाले 9 13 1 13 13 आणि 9 22 म्हणजेच 221 अंश छेद 323. आता छेद समान आहे, छेद समान असल्यामुळे छेद तोच ठेवायचा 323 आणि अंशा अंशांची काय करायची बेरीज करायची 209 अधिक 221 बरोबर. बेरीज करूया 9 आणि 1 10 ला 0 अच्छाले 1 2 आणि 1 3 2 आणि 2 4 छेद 323 म्हणजे 430 अंश छेद 323 हे झालं आपलं उत्तर. समजलं का सगळ्यांना? हो. ओके. 2.3 अंश छेद 11 अधिक 1.3 अंश छेद 77. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं आपण अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. 11 दुने 22 22 आणि 3 25 अंश छेद 11 अधिक 77 1 77 77 आणि 3 80 अंश छेद 77. आता इथे बघा या संख्येने त्या संख्येला त्या संख्येने या संख्येला गुणायची अजिबात गरज नाही, कारण 11च्या पाड्यामध्ये 77 आहे म्हणून फक्त 11लाच आपण काय करूया 7 ने गुणूया. बरोबर 11 गुणिले 7 खाली 7 ने गुणलं वरती सुद्धा कितीने गुणायचं 7 नेच गुणायचं आणि पुढे 80 अंश छेद 77 हे आहे तसं ठेवायचं. बरोबर 25 आणि 7 यांचा आपण गुणाकार करूया. 7 5 35 35 ला 5 अच्छाले 3 7 दुने 14 14 आणि 3 17 175 अंश छेद 11 7 77 अधिक 80 अंश छेद 77. आता या ठिकाणी छेद सारखा आहे त्यामुळे एकच छेद ठेवायचा 77 आणि अंशा अंशांची काय करायची बेरीज करायची 175 अधिक 80 बरोबर 5 आणि 0 5 17 आणि 8 25 म्हणजे 255 अंश छेद 77 हे झालं आपलं उत्तर. कळालं का सगळ्यांना? हो. ओके. आता आपण अपूर्णांकांची तसेच परिमेय संख्यांची वजाबाकी कशी करायची ते पाहूया. करायची का सुरुवात मग? हो. ओके. 7 अंश छेद 11 7 अंश छेद 11 वजा 3 अंश 7. या ठिकाणी 11 आणि 7 या दोन्ही मूळ संख्या आहेत. मूळ संख्या असल्यामुळे 11 ला 7 ने गुणा आणि 7 ला 11 ने गुणा म्हणजे त्यांचा छेद समान होईल. बरोबर.
7 अंश छेद 11. 11 ला कितीने गुणायचं आहे? खाली 7 ने गुणलं, वरती सुद्धा 7 ने गुणायचं, वजा या ठिकाणी 7 ला कितीने गुणायचं? 11 ने, खाली 11 ने गुणलं, वरती सुद्धा 11 ने गुणायचं. बरोबर. 7 आणि 7 यांचा गुणाकार 7 7 49 आणि 11 आणि 7 यांचा गुणाकार 11 7 77 वजा 3 आणि 11 यांचा गुणाकार 11 त्रिक 33 अंश छेद 7 आणि 11 यांचा गुणाकार 11 7 77. या ठिकाणी छेद हा काय झालेला आहे? समान झालेला आहे, सारखा आहे. त्यामुळे दोन छेदांच्या ऐवजी फक्त एकच छेद ठेवायचा आणि अंशांची वजाबाकी ही आपल्याला करायची. 49 वजा 33 बरोबर 9 मधून 3 गेले 6 राहिले, 4 मधून 3 गेले 1 राहिले आणि छेदस्थानी 77 म्हणजेच 16 अंश छेद 77 हे झालं आपलं उत्तर. कळालं का सगळ्यांना? ओके. उदाहरण क्रमांक 2. 13 अंश छेद 36 वजा 2 अंश छेद 40. या ठिकाणी पहा 36 आणि 40 यांचा आपणास काय काढावं लागेल? लसावी काढावं लागेल. काढूया आपण. 36 आणि 40 एकक स्थानी 6 आहे, एकक स्थानी 0 आहे, म्हणजे या संख्येला कितीने भाग जाईल? 2 ने. बे एक बे एक शिल्लक राहिले, एकावर पुढचा अंक घेतला 6 16 बे 8 16 बे 2 4 बे 0 0. परत या ठिकाणी एकक स्थानी 8 आणि 0 असल्यामुळे या संख्यांना 2 ने भाग जाईल. बे 9 18 बे कबे बे 0 0. आता या दोन्ही संख्येला कुठल्या संख्येने भाग जातो का? म्हणून लसावी बरोबर उभ्या स्तंभातील अंकांचा गुणाकार म्हणजेच 2 गुणिले 2 गुणिले आडव्या स्तंभातील अंकांचा गुणाकार म्हणजेच 9 गुणिले 10 बरोबर बे दुने 4 9 10 90 बरोबर 4 0 0 4 9 36 म्हणजे लसावी आला 360. आता या ठिकाणी 36 ला आपण कितीने गुणावं? अगदी बरोबर. 36 ला आपण जर 10 ने गुणलं तर गुणाकार 360 येणार आहे. खाली 10 ने गुणलं म्हणून वरती सुद्धा 10 नेच गुणायचं, वजा 40. आता 40 ला कितीने गुणावं लागेल? 9 ने. जी संख्या राहिली तिने काय करायचं? 40 ला गुणायचं, खाली 9 ने गुणलं, वरती सुद्धा 9 ने गुणायचं. बरोबर 13 आणि 10 यांचा गुणाकार केला 13 10 130 छेद 36 आणि 10 यांचा गुणाकार केला 360 वजा 2 आणि 9 यांचा गुणाकार 2 9 18 आणि 40 आणि 9 यांचा गुणाकार 360. छेद सारखा आहे त्यामुळे एकच छेद घ्यायचा आणि अंशांची वजाबाकी करायची. 130 वजा 18 बरोबर 8 आणि 2 10 ला 0 4 1 1 आणि 1 2 2 आणि 1 3 आणि 1 1 छेद 360 112 अंश छेद 360
हे जरी आपलं उत्तर असेल तरी ते संक्षिप्त रूप नाही. याला काय करायचं? संक्षिप्त म्हणजे त्याला लहान रूप द्यायचं. कसं द्यायचं? या संख्यांना कोण्या संख्येने भाग जातो ते पाहायचं. 112 आणि 360 आपण छोट्या छोट्या संख्येने काय करूया? भाग देत पुढे जाऊया. या ठिकाणी एकक स्थानी 2 आहे, इथे एकक स्थानी 0 आहे, म्हणजे या संख्येला 2 ने भाग जाईल. बे एक बे, एक शिल्लक राहिले 16, बे 8 16 आणि बे 0 0. बे 5 10, एक शिल्लक राहिले 12, बे 6 12. परत एकक स्थानी किती आहे? 0 आहे, त्यामुळे आपण त्याला 2 ने भाग देऊया. बे 2 4, बे 8 16, बे 9 18, बे 0 0. परत एकक स्थानी 8 आणि 0 असल्यामुळे 2 ने भाग जाईल. बे 1 बे, बे चौक 8, बे चौक 8, बे 5 10. आता आपलं उत्तर आलेलं आहे 14 छेद 45. त्यामुळे आपलं उत्तर असेल 14 छेद 45. कळालं का सगळ्यांना? ओके. 1.2 छेद 3 वजा 3.5 छेद 6. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं प्रथम आपण अपूर्णांकात रूपांतर करून घेऊ. 3 1 3, 3 आणि 2 5 छेद 3 वजा 6 त्रिक 18, 18 आणि 5 23 छेद 6. इथे पहा 6 ही संख्या 3 च्या पाड्यामध्ये आहे. 3 ला आपण जर 2 ने गुणलं, अंशस्थानी सुद्धा काय करायचं? 2 नेच गुणायचं. वजा 23 छेद 6 बरोबर 5 आणि 2 यांचा गुणाकार 5 दुने 10, 3 आणि 2 यांचा गुणाकार 3 दुने 6 वजा 23 छेद 6. छेद समान असल्यामुळे 2 छेदांच्या ऐवजी फक्त एकच छेद घ्यायचा आणि अंशांची वजाबाकी करायची. म्हणजेच 10 वजा 23 बरोबर 10 आणि 23 या संख्यांची काय करायची आहे? वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करत असताना मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची. 23 मधून 10 गेले, किती राहिले? 13. आणि मोठ्या संख्येला जे चिन्ह आहे, कोणतं चिन्ह आहे? ते चिन्ह उत्तराला द्यायचं आणि छेदस्थानी जी संख्या आहे ती खाली लिहायची. म्हणजेच ऋण 13 छेद 6 हे झालं आपलं उत्तर. कळालं का सगळ्यांना? ओके. 4.1 छेद 2 वजा 3.1 छेद 3. या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं आपण अपूर्णांकात काय करूया? रूपांतर करूया. बरोबर 2 आणि 4 यांचा गुणाकार 2 चौक 8. त्यामध्ये अंशस्थानचा अंक मिसळला 8 आणि 1 9, 9 छेद 2 वजा 3 आणि 3 यांचा गुणाकार केला 3 त्रिक 9 आणि 9 मध्ये अंशस्थानचा अंक मिसळला 9 आणि 1 10, 10 छेद 3. या ठिकाणी 2 आणि 3 या संख्या मूळ संख्या आहेत. काय आहेत? त्यामुळे या संख्येने 3 ला गुणायचं आणि 3 ने 2 ला गुणायचं, म्हणजे त्यांचा छेद हा समान होईल. बरोबर 2 ला कितीने गुणायचं? 2 ला 3 ने गुणायचं. खाली 3 ने गुणल्यामुळे
अगदी बरोबर, वरती सुद्धा 3 ने गुणायचं, वजा छेदस्थानी 3 आहे, याला कितीने गुणायचं? 2 ने गुणायचं, खाली 2 ने गुणलं, वरती सुद्धा 2 ने गुणायचं. बरोबर. 9 आणि 3 यांचा गुणाकार केला, 9 त्रिक 27 अंश छेद 2 त्रिक 6 वजा 10 आणि 2 यांचा गुणाकार 10 दुने 20 अंश छेद 3 आणि 2 यांचा गुणाकार 3 दुने 6. छेद कसा आहे? सारखा झालेला आहे, समान आहे, म्हणून एकच छेद घ्यायचा आणि अंशांची वजाबाकी करायची. 27 वजा 20 बरोबर. 27 मधून 20 गेले 7 राहिले, किंवा 7 मधून 0 गेले 7 राहिले आणि 2 मधून 2 गेले 0. म्हणजेच 27 मधून 20 गेले 7 राहिले छेद 6. 7 अंश छेद 6 हे झालं आपलं उत्तर. कळालं का सर्वांना? व्हेरी गुड. आता आपण अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा, तसेच परिमेय संख्यांचा गुणाकार कसा करायचा ते पाहूया. करायची का सुरुवात? ओके. 3 अंश छेद 11 गुणिले 2 अंश छेद 5. लक्षात ठेवा, गुणाकारामध्ये जर अंशस्थानच्या संख्येने छेदस्थानच्या संख्येला किंवा छेदस्थानच्या संख्येने अंशस्थानच्या संख्येला भाग जात असेल तर भाग द्यायचा, आणि जर भाग जात नसेल तर अंशांचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार करायचा. या ठिकाणी अंशस्थानच्या संख्येने छेदस्थानच्या संख्येला भाग जात नाही, तसेच छेदस्थानच्या संख्यांनी अंशस्थानच्या संख्यांना सुद्धा भाग जात नाही, म्हणून आपण अंशांचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार करूया. 11 गुणिले 5 आणि अंशांचा गुणाकार 3 गुणिले 2 बरोबर. 3 आणि 2 यांचा गुणाकार केला, 3 दुने 6 अंश छेद 11 आणि 5 यांचा गुणाकार केला, 11 5 55. ठीक आहे. किती उत्तर आलं आपलं? 6 अंश छेद 55 बरोबर. 12 अंश छेद 5 गुणिले 4 अंश छेद 15. पहा, या ठिकाणी अंशस्थानी असणाऱ्या संख्या आणि छेदस्थानी असणाऱ्या संख्या आपण जर व्यवस्थितपणे पाहिल्या तर त्या संख्यांना कोणत्या ना कोणत्या संख्येने भाग जातो हे आपल्याला दिसतं. कसं बघा, या ठिकाणी 12 आहे, या 12ला आणि 15ला कितीने भाग जातो? 3 ने भाग जातो. कारण अंकांची आपण जर बेरीज केली 2 आणि 1 3, ही 3च्या पाड्यामध्ये आहे. इथे 5 आणि 1 ची बेरीज केली 5 आणि 1 6, ही सुद्धा 3च्या पाड्यामध्ये आहे. म्हणजेच या दोन्ही संख्यांना कितीने भाग जातो? 3 ने भाग जातो. त्यामुळे अगोदर आपण भाग देऊया. 3 चौक 12 आणि 3 5 3 5 15 बरोबर. आता अंशस्थानी कोणते कोणते अंक राहिले? 4 गुणिले 4 छेद 5 गुणिले 5. आता या ठिकाणी अंशांचा आपण गुणाकार केला. 4 आणि 4 चा गुणाकार 4 चौक 16 अंश छेद 5 आणि 5 यांचा गुणाकार केला 5 5
कळालं का सगळ्यांना? ऋण 8 अंश छेद 9 गुणिले गुणिले 3 अंश छेद छेद 4. 4. पहा या ठिकाणी 3 च्या पाड्यामध्ये 9 आहेत, 4 च्या पाड्यामध्ये 8 आहेत. त्यामुळे आपण त्या संख्यांना भाग देऊया. 3 एक 3 3 त्रिक 9 4 एक 4 4 दुने 8 आणि चिन्ह येते ऋण. बरोबर ऋण 2 गुणिले 1 छेद 3 गुणिले 1 बरोबर बे एक बे आणि चिन्ह कोणतं असेल? ऋण छेद 3 एक 3. हे झालं आपलं उत्तर. कळालं का सगळ्यांना? 0 अंश छेद 6 गुणिले 3 अंश छेद 4 बरोबर. या ठिकाणी पहा कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तरी सुद्धा उत्तर किती येते? शून्यच येते. या ठिकाणी बघा 3 च्या पाड्यामध्ये 6 आहेत. 3 एक 3 3 गुणे 6 वरती राहिले पहा इथे 0 गुणिले 1 छेद 2 गुणिले 4 बरोबर 0 आणि 1 यांचा गुणाकार 0 छेद 2 आणि 4 यांचा गुणाकार 8 बेचोक 8 आणि 8 ने जर आपण शून्याला भाग दिला 8 0 0 0 हेच आपलं काय असेल? उत्तर असेल. कळालं का सगळ्यांना? ओके. आता आपण गुणाकार व्यस्त संख्या याविषयी माहिती पाहू. 2 अंश छेद 5 व्यस्त म्हणजे काय? म्हणजे 2 अंश छेद 5 या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या. बरोबर 5 हे अंशस्थानी येते आणि 2 हे छेदस्थानी येते. कळालं का सगळ्यांना? ऋण 3 अंश छेद 8 ऋण 3 अंश छेद 8 ची गुणाकार व्यस्त संख्या. कोणते आहे सांगा बरं? ऋण 8 अंश छेद 3. ऋण हे जे चिन्ह आहे ते तुम्ही मध्यभागी सुद्धा देऊ शकता. म्हणजे ऋण 8 अंश छेद 3. आलं का लक्षात सगळ्यांना? पुढचं सांगा. ऋण 17 अंश छेद 39 ऋण 17 अंश छेद 39 सांगा बरं काय उत्तर असेल? मध्यभागी आपण ऋण चिन्ह द्यायचं. छेदस्थानी असणारी संख्या अंशस्थानी घ्यायची आणि अंशस्थानी असणारी संख्या छेदस्थानी घ्यायची. म्हणजेच ऋण 39 अंश छेद 17 हे असेल आपलं उत्तर. पुढचं उदाहरण सांगा. 7 या ठिकाणी 7 ची गुणाकार व्यस्त संख्या आपणास काढायची आहे. त्यासाठी 7 या संख्येचा छेद कोणता असतो हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. कोणता छेद असतो? अगदी बरोबर.
किती असतो? 1 असतो. आता तुमचं काम सोपं झालं. छेदस्थानी असणारी संख्या अंशस्थानी घ्यायची आणि अंशस्थानी असणारी संख्या छेदस्थानी घ्यायची. कळालं का सगळ्यांना? ऋण 6 पूर्णांक 1/3 ची गुणाकार व्यस्त संख्या. बरोबर. हे पहा, ज्यावेळेस पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपल्याला दिला जातो त्यावेळेस प्रथमतः आपण काय करायचं, त्याचं अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं. म्हणजे 3 आणि 7 यांचा गुणाकार करायचा. 3 7 21, त्याच्यामध्ये 1 मिसळायचा, 21 आणि 1 22 आणि छेद आहे तसा घ्यायचा. म्हणजे ऋण 22/3. आता याची गुणाकार व्यवस्था आपल्याला काढता येईल. ची गुणाकार व्यस्त संख्या बरोबर काय असेल? हे ऋण चिन्ह आणि अंशस्थानी असणारी संख्या छेदस्थानी आणि छेदस्थानी असणारी संख्या अंशस्थानी. म्हणजेच 3 अंश छेद 22 हे झालं आपलं उत्तर. कळालं का सगळ्यांना? व्हेरी गुड. आता आपण अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा तसेच परिमेय संख्यांचा भागाकार कसा करायचा ते पाहूया. करायची का सुरुवात? ओके. 40 अंश छेद 12 40 अंश छेद 12 भागिले 10 अंश छेद 4 10 अंश छेद 4 बरोबर. या ठिकाणी 40 अंश छेद 12 आहे तसे घ्यायचे आणि भागिले या चिन्हाच्या ऐवजी गुणिले हे चिन्ह घ्यायचं आणि या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या घ्यायची. म्हणजे 4 अंशस्थानी आणि 10 हे छेदस्थानी. बरोबर. आता या ठिकाणी कोणत्या संख्येने कोणत्या संख्येला भाग जातो ते पाहायचं. 4च्या पाड्यामध्ये 12 आहे त्यामुळे 4 1 4 4 त्रिक 12 आणि 10च्या पाड्यामध्ये 40 आहे. 10 1 10 10 चौक 40 बरोबर. या ठिकाणी 4 गुणिले 1 भागिले 3 गुणिले 1 बरोबर. 4 1 4 आणि 3 1 3 म्हणजे 4 अंश छेद 3. कळालं का? ओके. ऋण 10 अंश छेद 11 भागिले ऋण 11 अंश छेद 10 बरोबर. ऋण 10 अंश छेद 11 आहे तसं घ्यायचं. भागिलेच्या ऐवजी गुणिले हे चिन्ह, हे ऋण चिन्ह मध्यभागी दिलं तरी चालेल आणि खाली छेदस्थानी असणारी संख्या अंशस्थानी आणि अंशस्थानी असणारी संख्या छेदस्थानी. बरोबर. ऋण 10 गुणिले हे चिन्ह आपण अंशाला सुद्धा देऊ शकतो त्यामुळे ते चिन्ह आपण वर घेतलं आणि खालच्या बाजूला छेदांचा गुणाकार. बरोबर. 10 आणि 10 यांचा गुणाकार 100 आणि ऋण आणि ऋण यांचा जर आपण गुणाकार केला ऋण गुणिले ऋण बरोबर धन असतं. त्यामुळे डायरेक्टली 11 आणि 11 यांचा गुणाकार करायचा. 11 आणि 11 यांचा गुणाकार 121 म्हणजेच आपलं उत्तर असेल 100 अंश छेद 121. कळालं का सगळ्यांना? ओके. ऋण 7 अंश छेद 8 ऋण 7 अंश छेद 8 भागिले ऋण 3 अंश छेद 6 ऋण 3 अंश छेद 6 बरोबर. हे ऋण 7 अंश छेद 8 आहे तसे घ्यायचे.
भागिले चिन्हाच्या ऐवजी गुणिले चिन्ह, छेदस्थानी असणारी संख्या अंशस्थानी, अंशस्थानी असणारी संख्या छेदस्थानी, आणि हे चिन्ह वरती दिलं तरी सुद्धा चालेल. बरोबर. 3 च्या पाड्या 6 आहेत की नाही? देऊन टाकायचा भाग. 3 1 3, 3 2 6. अगदी बरोबर. 2 च्या पाड्यामध्ये 8 आहे. बे 1 बे आणि बे चौक 8. बरोबर. अंशांचा गुणाकार ऋण 7 गुणिले ऋण 1 भागिले छेदांचा गुणाकार 4 गुणिले 1. बरोबर. 7 आणि 1 चा गुणाकार 7 1 7, आणि ते ऋण आणि ऋण आहे, म्हणजेच ऋण आणि ऋण यांचा आपण जर गुणाकार केला तर काय येतो? धन येतो. आणि 7 ला अगोदरच काय असतं? धन हे चिन्ह असतं. छेद 4 आणि 1 यांचा गुणाकार 4 1 4, आपलं उत्तर असेल 7 अंश छेद 4. कळालं का सगळ्यांना? ओके. 2 अंश छेद 3 2 अंश छेद 3 भागिले ऋण 4. बरोबर. 2 अंश छेद 3 भागिलेच्या ऐवजी काय करायचं? गुणिले चिन्ह घ्यायचं. छेदस्थानी असणारी संख्या अंशस्थानी, अंशस्थानी असणारी संख्या छेदस्थानी. हे चिन्ह तुम्ही काय करू शकता? वरच्या संख्येला देऊ शकता. बरोबर. 2 च्या पाड्यामध्ये 4 आहेत. बे 1 बे, बे 2 4. वरती संख्या राहिल्या 1 गुणिले ऋण 1 छेद 3 गुणिले 2. बरोबर. 1 आणि ऋण 1 यांचा आपण गुणाकार केला. ऋण 1 बरोबर आहे, कारण धन या ठिकाणी कोणतं चिन्ह नाही, म्हणजे कोणतं आहे? धन चिन्ह असतं. धन आणि ऋण यांचा आपण गुणाकार जर केला, धन आणि ऋण काय होणार आहे? ऋण होणार आहे. त्यामुळे उत्तराला ऋण चिन्ह येईल. 1 आणि 1 यांचा गुणाकार 1, आणि 3 आणि 2 यांचा गुणाकार 3 गुणे 6. आपलं उत्तर असेल ऋण 1 अंश छेद 6. कळालं का सगळ्यांना? ओके. 2 पूर्णांक 1 अंश छेद 5 भागिले 5 पूर्णांक 3 अंश छेद 6. 5 पूर्णांक 3 अंश छेद 6. बरोबर. पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं अगोदर काय करायचं आहे? अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. 5 आणि 2 यांचा गुणाकार 5 2 10. 10 मध्ये आपण अंशस्थानचा अंक मिसळला. अगदी बरोबर. 11 अंश आणि छेदस्थानी 5 भागिले 6 आणि 5 यांचा गुणाकार 6 आणि 5 यांचा गुणाकार केला. 6 5 30. त्यामध्ये आपण अंश मिसळला 33. अगदी बरोबर. 30 आणि 3 33 अंश छेद 6. बरोबर. 11 अंश छेद 5 भागिले चिन्हाच्या ऐवजी गुणिले हे चिन्ह घ्यायचं. छेदस्थानी असणारी संख्या अंशस्थानी, आणि अंशस्थानी असणारी संख्या छेदस्थानी. आता अंशस्थानच्या संख्येने छेदस्थानच्या संख्येला काय करायचा? भाग द्यायचा. 11 च्या पाड्यामध्ये 33 आहेत, म्हणजेच 11 1 11, आणि 11 च्या पाड्यामध्ये 33 ही संख्या तिसऱ्या क्रमांकाला आहे. 11 त्रिक 33. आता बघा 3 च्या पाड्यामध्ये 6 सुद्धा आहे, त्यामुळे 3 1 3 आणि 3 दुने 6. अशा पद्धतीने अंशस्थानी असणाऱ्या संख्यांचा गुणाकार 1 गुणिले 2, आणि छेदस्थानी असणाऱ्या संख्याचा गुणाकार 5 गुणिले 1. बरोबर. बे 1 बे आणि 5 1 5, म्हणजे आपलं उत्तर असेल 2 अंश छेद 5. कळालं का सगळ्यांना? व्हेरी गुड. ऋण 5 अंश छेद 13 भागिले 7 अंश छेद
26 बरोबर ऋण 5 अंश छेद 13 आहे तशी घ्यायची. भागिले चिन्हाच्या ऐवजी गुणिले हे चिन्ह घ्यायचं. छेदस्थानी असणारी संख्या अंशस्थानी असणारी संख्या. आता कोणत्या संख्येने कोणत्या संख्येला भाग जातो बघायचं. 13 ने 26 ला भाग जातो, त्यामुळे 13 × 13 13 गुणे 26 बरोबर अंशांचा गुणाकार ऋण 5 गुणिले 2 छेद 1 गुणिले 7 बरोबर 5 आणि 2 यांचा गुणाकार केला. 2 × 5 = 10 चिन्ह असेल ऋण छेद 7 आणि 1 1 आणि 7 किंवा 7 आणि 1 यांचा गुणाकार 7 × 1 = 7 म्हणजे आपलं उत्तर असेल ऋण 10 अंश छेद 7. कळालं का सगळ्यांना? ओके. उदाहरण क्रमांक 7 सांगा. 9 अंश छेद 11 9 अंश छेद 11 भागिले ऋण 8. पहा 9 अंश छेद 11 आहे तशी घ्यायची. भागिले चिन्हाच्या ऐवजी गुणिले चिन्ह, परंतु याच्या खाली काहीच नसतं म्हणजे किती असतं? 1 असतं. त्यामुळे हे चिन्ह तुम्ही वरती ठेवलं तरी चालेल आणि छेदस्थानी 8 ही संख्या येईल. पुढे आपण सोडवूया. अंशांचा गुणाकार 9 गुणिले ऋण 1 छेद 11 गुणिले 8 यांचा गुणाकार केला. 9 × 1 = 9 आणि चिन्ह असेल ऋण छेद 11 आणि 8 यांचा गुणाकार 11 × 8 = 88 म्हणजे आपलं उत्तर असेल ऋण 9 अंश छेद 88. कळालं का सगळ्यांना? व्हेरी गुड. शेवटचं उदाहरण आहे 5 भागिले 2 अंश छेद 5 बरोबर हे 5 आहे तसे. भागिलेच्या ऐवजी गुणिले हे चिन्ह. छेदस्थानी असणारी संख्या अंशस्थानी आणि अंशस्थानी असणारी संख्या छेदस्थानी बरोबर. 5 च्या खाली काय नसतं म्हणजे किती असतं? 1 असतं. त्यामुळे अंशांचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार बरोबर 5 आणि 5 यांचा गुणाकार 5 × 5 = 25 आणि 1 आणि 2 यांचा गुणाकार 2 म्हणजेच आपलं उत्तर असेल 25 अंश छेद 2. कळालं का सगळ्यांना? व्हेरी गुड.